नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात महाशिवरात्री. महाशिवरात्री ही माघ चतुर्दशी 15 फेब्रुवारी 2026 रोजी 5:04 संध्याकाळी सुरू होत आहे. माघ चतुर्दशी समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 रोजी 5:34 संध्याकाळी संपत आहे. माघ कृष्ण चतुर्थी म्हणजेच महाशिवरात्री. हा दिवस भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या भेटीचा मानला जातो. रुद्र अभिषेक करावा. आपल्यावर येणाऱ्या विविध प्रकारच्या संकटातून आपली सुटका करण्यासाठी, वास्तुदोष नाहीसे व्हावे यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, रोग आणि दुःखे नष्ट व्हावे म्हणून, तसेच दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी रुद्र अभिषेक केला जातो. लघुरुद्र आणि महारुद्र केले. शिवलिंगावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर याचे पंचामृत करून अभिषेक करावा. शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुलं, अक्षता आणि भस्म अर्पण करावे. ओम नमः शिवायचा जप करावा. रुद्राभिषेक किंवा शिवपूजन शक्य असल्यास उपवास आणि रात्री जागरण करावे. व्रताचे लाभ बघूयात. लग्नाला विनाकारण उशीर होत असेल तर महाशिवरात्रीचे व्रत करावे. दिवा लावावा. ओम नमः शिवायचा जप करावा. शिवांची मनोभावे पूजा करावी. सर्व अडथळे दूर होऊन विवाह योग लवकर येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीची, श्री गणेश आणि कार्तिकेय समवेत पूजा केल्यास आणि शिव कुटुंबाची पूजा केल्यास कुटुंबामध्ये असलेले सर्व मतभेद दूर होऊन मन शांत आणि सर्व सुख प्राप्त होतात. पूर्ण कुटुंबासोबत भगवान शिवांची पूजा करून महाशिवरात्रीचे व्रत केल्यास प्रगती आणि यश प्राप्त होते. तसेच आजार आणि दुःखी नष्ट होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते. मानसिक बळ प्राप्त होते. सर्व मनोकामना पूर्ण होतील. कुमारिकांना मनासारखा पती मिळेल आणि विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास संतान सुख प्राप्त होते. सुख, समृद्धी आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवपूजेमध्ये बेलपत्राचा अतिशय महत्त्व आहे. बेलपत्राशिवाय शिवपूजा पूर्ण होत नाही. 3 पाने असलेले बेलपत्र सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे निदर्शक आहे. बेलपत्राचा त्रिदेव एकत्र असल्याचे प्रतीक मानले जाते. अर्थात बेलपत्रात आहे. त्यामुळे बिल्वाष्टकम नक्की म्हणा.